रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। म्हणून सद्गुरू अवतार ईशेच्छेने लादला. म्हणजे गुरुपदाचा कुणीतरी प्रतिनिधी त्या काळात त्या काळामध्ये येतो आणि जे मूळ काम आहे, भाविकजना सुविचार न सुचे इह आणि पर, त्याची जाणीव करून देऊन जातो. त्या अर्थाने त्याचं हे काम संपलं की त्याला ज्या अर्थाने आपल्याला जगण्यात रस आहे, जगायची इच्छा आहे, त्यातलं काही राहत नाही, काही नसतंच. त्यांचं हे काम दिलेलं आहे. जे ईश्वराच्या इच्छेनं चालतं, त्याच्या इच्छेमुळं घडतं, ते भाविका जनास विचार तो हे आणि परत त्यांना जाणवून द्यावा आणि त्यांना तिकडे जे श्रेष्ठ अंतर्यामीचं मनुष्याचं सार्थक करणारं असं जे जीवन आहे त्याची त्यांना जाणीव करून द्यावी. ती झाली की आपण संतांच्या अनेक अभंगामध्ये बघितलेलं असेल, जसं साध्य होता साधनाचा ठावायची नाही, ते जसं आहे साध्य एकदा झाल्यानंतर साधन सुटून जातं, तसं त्यांचं कार्य संपलं की देह सुटून जातो. गरज असेल ठेवतील, नसेल तर नाही ठेवतील, अशा स्थितीत राहतील. तर जसं बावलींनी सांगितलं, मला काय सांगायचं होतं ते माझं सांगून झालं. जी माझ्या गुरूंची आज्ञा होती ती पुरी झाली. आता मी देह ठेवतो. कुठं 20व्या आणि 21व्या वर्षी देह ठेवतो. आपल्या 21व्या वर्षी त्यांनी काय लिहून ठेवले ते वाचायचं असतं. अजून कोण वाचायला लागलं तर त्याला नाव ठेवणारे एकाला 10 असतात. हे वय नव्हे, वय नव्हे नाही, हेच वय आहे. ज्यांनी त्या वयात हे लिहिलं तरी त्याच्या आधी केवढं करून ठेवलेलं आहे, म्हणून ते तिथे गुरु इच्छेनं अवतार लादला. तसं आहे ते ज्यांनी लिहून ठेवलं ते संबंध आयुष्य कसं जगावं याच्यासाठी लिहून ठेवलं. ते आयुष्य जगण्याच्या आधीच वाचायला हवं, पण आपल्याला तसं वाटत नाही. तसं केलं आणि त्याला कळायला लागलं तर आपल्यालाच मुळात त्यातलं कळत नसल्यामुळे आपल्याला असं वाटतं की बहुतेक हा आता प्रपंच सोडून हा विरक्त होईल, मग माझी वंशपरंपरा, मग माझं वैभव, माझे घर, माझं ते सगळं कोण चालवणार. आपलं कुणी चालवलं तेव्हा त्याचं कोण चालवणार. आपलं कसं चाललं आपल्यालाच कळत नाही. खरं सांगितलं तर इतके जगलो ते कसे जगलो, ही सगळ्या इंद्रियांनी कामं केली, इतकी वर्ष ती कशी केली, हेव्हा पाणी कसं शिल्लक होतं यातलं काही उत्तर आपल्याकडे नाही. तरी आपण ह्या काळजी करतो की त्याने ज्ञानेश्वरी वाचले. काय ते त्याने ज्ञानेश्वरी वाचली तर आपल्यापेक्षा चांगलं जगेल एवढं लक्षात ठेवतं तरी खूप. खरं सांगायचं तर आपल्यापेक्षा नक्की चांगलं जगेल, त्याला आधीच कळलेलं आहे. त्याला खरं म्हणणे अधिकार असे कळायला आधीच पाहिजे ना. ते सगळं कर्म करून झाल्यावर फळात अडकून गुंतागुंत सगळी झाल्यानंतर मा फलेषु कदाचन, मग ते पाठ करून उपयोग काय ते नंतर. आत्ता त्याची गरज आहे की कर्माला सुरुवात करतो आहे त्याच्यात काही अडकू नको. आपल्याला पुढचंही काही नको आहे, हे मधलं करतानाचंही नको आहे आणि आपल्याला अलिप्त राहायचं आहे. हे त्याला जर कळलं तर तो स्वतः गोंधळात पडणार नाही आणि आपण टाकलं तसं इतरांना गोंधळात टाकणार नाही. आपण आयुष्यभर इतरांना टाकतो, गुंतागुंत करतो, ती गुंतागुंत होणार नाही ना. मग त्याला हे आधी शिकवायला हवे. आपलं साधं वस्त्र विणायचं आहे, त्या वस्त्र विणायचं तर तो विणणारा कुणीतरी घरात विणकर असलं, घरात चालत आलं असलं तर तो त्याला सगळ्या धागा काढण्यापासून ते सगळं विण कशी करावी सगळं त्याला शिकवत. तेव्हा त्याच्या हातनं वस्त्र तयार होतं. जे आपल्याला साध्या व्यवहाराला उपयोगी पडतं ते वस्त्र हातात घे आणि तुला मी शिकवतो असं नाही. हे कापूस, म्हणजे करपिळू, मग काडसूत, मग ते कसं होतं, मग ते कोणत्या क्वालिटीचं येतं, कशाने येतं, ते दौडलं कसं आहे, काय चालतं, काय होतं, सगळं साध्या व्यवहाराला सुद्धा मनुष्य आधी शिकतो आणि मग त्याप्रमाणे करून पाहतो. आम्ही सगळा प्रपंच आधी करतो आणि मग तो कसा करावा हे शिकायचं. किती फरक आहे तसं म्हटलं तरी साधीची गोष्ट आहे. म्हणजे जी गोष्ट मला करायची आहे ती मला कशी करायची हे आधी नको कसं केला, पण ती सगळी करून जातो मनुष्य.
व्हायचा तेवढा गुंता होऊन जातो, स्वतःच्या डोक्याला इतरांच्या डोक्याला त्रास देऊन मग म्हणतो ही अशी करायला हवी होती. आता कोण तुम्हाला 50 वर्ष मागे नेणार आणि ते कसं करणार. म्हणून यांना न सुचे हे आणि पर हे कोणाला तरी येऊन जे कोणी सावध होतील, जे कोणी जागे होतील, होतील तेवढे होतील म्हणतात आणि माझं काम झालं मी जातो म्हणतात. त्यांचं काम झालेलंच असतं. तेव्हा हे इशेच्छेने लादला हे ह्याच्यासाठी आहे. न सुचे इह आणि पर. त्यांना आपण जशी जी कल्पना सुरुवातीला मगाशी म्हटली तसं हे वाचलं तर तो प्रपंच सोडील असं नाही. तो प्रपंच अत्यंत व्यवस्थित जसा करायला हवा होता, करायला हवा आहे तसा करेल, प्रपंच करील. करणार नाही असं नाही. जो मुळात प्रपंच करणारच नाही आहे तो घेऊनच तसं जन्माला आलेला असतो. तो विचारत बसत नाही संध्यात घेऊ का. विचारायला आला की ओळखायचं, त्याला प्रपंच करायचं आहे. फक्त एकदा गुरूंचा शिक्का पडला म्हणजे करायला मोकळा झाला तसं आहे ते. तसं नसतं. तो घेऊनच आलेला आहे. ते पहिल्यापासूनच जन्माला घेऊन आलेले आहेत. ते ही जे आपण महाराजांसारखी माणसं बघतो ती घेऊनच आली, ती बाहेर पडली. त्यांना गुरु हे जगात श्रेष्ठ मूल्य हे कळलेले, कधी 12व्या वर्षीच कळलेले. त्यामुळं त्याच्या मागं ते आहे. कशानं मिळेल, कुठं मिळेल त्याच्यात शोधात आहेत. शिक्षण कसं होईल, माझी नोकरी कशी होईल, माझी पतंकी कशी चालेल ही त्यांना चिंता त्याच्यातल्या कुठल्या नाही. ते घेऊन आले लोक आहेत. त्यांचं त्या अर्थाने मुळातच पुण्याचा अंश एवढा आहे. पण सर्वसामान्य माणसाला काही अशा तऱ्हेचं करता येईल का, म्हणून त्यांनी त्याला सांगितलं किंवा आम्ही केलं ते करू नका, सांगितलं आहे तसं करा. हे जे म्हणण्याचा त्यांचा भावार्थ अनेक वेळेला ते सांगतात, तसं करता वागतात तसं वागू नये. आपल्याला सांगितलं आहे तसं वागावं. कारण प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार त्याला ते सांगितलेलं असतं. तो किती घेऊन आला आहे, तो कुठं आहे, त्याला कुठे जायचं आहे हे बघून त्याला ते सांगावं लागतं. मग त्याच्यासाठीच अवतार लागतात. आपल्याशी मूर्ती बोलेल असे आपण नामदेव का आहोत, मला सांगा. नामदेव महाराज आहे, आपल्या मूर्ती बोलते, आपण त्याशी असं काय आहे थोडंसं. मग तेच नाही तर मग जो कोणी त्यांचा काय गुरुपदाचा प्रतिनिधी असेल तो बोलेल, तो शंका निरसन करेल, काय असेल ते सांगेल, काय अडले कुठे अडला. म्हणून ते म्हटलं अडाला भुलला बोधावा. हे जे म्हटलं ते थोडंसाठी, कारण तो अडणं त्यांना माहीतच आहे. तर तसं हे सगळं इह आणि परमधलं त्याला आधीच कळून द्यावं की हे ऐहिक जीवन आहे, हे पारलौकिक जीवन आहे, याची तुला कल्पना असावी. आणि मनुष्याला ही दोन्ही प्रकारची जीवनं संतुलितपणे जगावी लागतात. दोन्ही प्रकारची त्यांनी जगावी. प्रपंच काही सोडावा लागत नाही, तो सुटतो. आतून सुटेल त्यावेळेला सुटतो, बाहेरून सोडण्याची काही गरज नाही. बाहेरून आहे तसं छान, जसं चाललं तसं प्रपंच आपल्याला योग्य वाटतो तसा करीत राहावं. त्याच्यात जास्तीत जास्त जे कौशल्याने करता येईल तर करावा. जसं कौशल्याचा स्वयंपाक असतो, जसं कौशल्याची कामं असतात, आपली ऑफिसची कामंसुद्धा कौशल्याने करणारी असतात. आणि रिंगाळ ठेवून एकात एक गुंतागुंत करून वाढवीत देणारी असतात. तिथेही कौशल्याचा भाग आहेच की. आपल्या स्वयंपाकात कौशल्याचं साधं आज आता तासाभरात सगळं स्वयंपाक करून मोकळे, दुसऱ्या कामाला गप्पा मारायला नाही, तर ते मोकळे, नामाला मोकळे, हे सुद्धा शक्य आहे. म्हणजे सगळे कौशल्याचं काम आहे. योगा हा कर्मसु कौशल्य व्हायचं नाही. शेवटी कर्मातलं कौशल्य इथेच जर त्याच्यात आणखीन कौशल्य अभिप्रेत आहे, पण इथे जे कौशल्य आहे तर ते सुद्धा ही कर्म करण्यातलं आहे. त्यामुळे तो कर्म करतो आणि बाजूला होऊ शकतो हे त्याला जाणवून द्यावं. आणि बाजूला कशासाठी व्हावं, तर ऐहिकात अडकण्याला मर्यादा नाही आहे. ऐहिकात अडकलो म्हणून तो इथे आलो होतो. आता इथेही जर नाही शिकलो की ऐहिकात कसं अडकायचं नाही, तर पुढे पुन्हा ऐकच पारलौकिक काही जीवन येणार नाही. ह्याच्यासाठी ते म्हणतात न सुचे इह आणि पर. खरं सांगायचं तर आता आपण ते अडाला बोलायला वगैरे बघतोच, पण मला अनेकदा असं वाटतं, आपल्याला बरोबर वाटलं तर ते आपण घ्या. न सुचे इह आणि पर असं जरी म्हटलं असेल तरीसुद्धा त्यात न सुचे परच म्हणायची त्यांना आहे. काही वेळेला लक्षणं असं सांगितलं तर ते आपण भावार्थाने बघितलं की लक्षात येतं की इह जे आहे ते फारसं सुचावं लागतच नाही, ते घेऊनच आले. तहान लागले, पाणी पी बाबा, किंवा काय आता तू जेव, आता तू झोप, अशा वेळेला झोपावं, अशा वेळेला जेवावं, हे फारसं काही शिकवायला लागत नाही. लहान मुलांना सुद्धा त्यांनासुद्धा ती जाणीव आहे. म्हणजे इथून ऐहिक सगळं माणसाला तयार होऊन आलेलं आहे, पण ते घेऊनच आलं आहे. शरीराच्या जशा गरजा तसं ते त्याप्रमाणे जसं मनुष्य शिकून येतो तसं ऐहिकातलं सगळं म्हणजे हे इह आहे हे सुचत नाही असं नाही आहे. परत त्याच्यातलं सुचत नाही आहे, ही अडचण आहे. जे श्रेष्ठ आहे ते सुचत नाही, जे कनिष्ठ आहे ते घेऊनच आलं आहे. ऐहिक हे कनिष्ठ आहे अर्थाने. कनिष्ठ म्हणजे कशा अर्थाने, त्याला कमी लेखलं म्हणून नव्हे, पण आपल्या घराचा उंबरठा मनुष्य ओलांडतो आणि बाहेर पडतो त्यावेळेला उंबऱ्याला आणि बाहेर जाण्याला काही महत्त्व नसतं असं नाही, पण खरं महत्त्व देवळात पोचण्याला असतं ना. शेवटी नुसताच
ते दारातल्या 4 पायऱ्या उतरल्या, काय 2 पायऱ्या उतरल्या म्हणजे काम झालं असं नाही. पायरी तर उतरावी लागेल किंवा चढून जायचं असेल, वरती आहे, वरती असेल तर पहिल्या पायऱ्या चढून जाणं, त्या एकावरून दुसऱ्यावर जाणं याची गरजच आहे. तेव्हा इह ही पराची पायरी आहे असं लक्षात ठेवू साध्या भाषेमध्ये. हे पारलौकिक जीवनाची ऐहिक जीवन ही पायरीच आहे. त्यामुळं ते जर माणसाला असेल, आपण साधा आता नाम घ्यायला बसलो आणि जर समजा आपल्याला तहान लागली, पाणी नाही मिळालं तर नाम सुचणार नाही. तेव्हा त्या पारलौकिकाची ऐहिकी पायरी आहे. त्यामुळे त्याने पाणी दिलं, घरदार आलं, काय त्याची व्यवस्था आली, कुटुंब व्यवस्था आली, सगळं आलं की त्याला ते पारलौकिक सुचावं. पण त्यात अशी ताकद आहे की ते तुम्हाला तिथंच गुंतवून ठेवेल. घरात ताकद आहे की घर उभं राहील पण देवळात जाऊ देणार नाही. ग्रंथात ताकद आहे की मनोरंजनाचं वाचेल, ज्ञानेश्वरी गाथा नाही वाचणार. ही त्यात ताकद आहे, ती तिकडे जाऊन देत नाही. ती त्यातच स्वतःचा जो माणसाला सर्वसाधारणपणे सहज गुंतवणारा जो रस आहे तो ऐहिक जीवनात आहे आणि म्हणून पारलौकिक जीवन बोधावं लागतं. हे जे सांगावं लागतं त्यांना ते त्यासाठी. त्यामुळे ऐहिक सुचते माझ्या दृष्टीनं, न सुचे पर अशी खरी परिस्थिती आहे. ते शिकवायला ह्यातलं ऐहिकातलं. आता मला सांगा की मांजरं दूध पळवतात, पटकन येऊन पिऊन जात. आता कुठं काही शाळा काढली की त्यांच्यासाठी प्रशिक्षण दिलं वगैरे, ती कुत्री मागं लागलेली असतात. ते बघितलं असेल, कुठं पोळी आहे बरोबर पळवतात. काही कुठल्याही शाळेत शिकली नाही त्यांना कळतं ते की ही पोळी कुठं पडलेली असेल, कुठं पडलेली असते, कुठं पटकन जाऊन ती पळवता येईल हे त्यांना माहिती आहे. मांजराला माहिती आहे की दूध साधारण कुठे असेल, ते कसं पळवावं त्याला माहिती आहे. त्याच्यासाठी काही शाळा काढण्याची गरज नाही. खरं सांगायचं तर याच्या वरच्या ग्रेडला असलो तरीसुद्धा जर अशाच अवस्थेत असो तर पोळीचं ना अन्नाचं सुचवायला लागणार नाही, ते सुचतं माणसाला बरोबर. तेव्हा कुठल्याही नवीन गावात राहायला गेला तर मनुष्य देवळाची चौकशी आधी करतो का किराणा मालाची आणि दुधाची चौकशी आधी करतो? समजा भरली झाली तर आधी घर कुठे, मग तिथं पाणी आहे का, मग तिथं किराणा दुकान कुठे, मग दूध कुठे मिळेल, आता त्याचे पहिले हे सुचवावं लागेल नाही. त्याच्यासाठी कुठल्याही ठिकाणी असे वर्ग घेतात का की बाबा बदली झाली तर पहिल्यांदा आधी आपल्याला घर शोधावं, त्याच्यानंतर पाणी आहे का, येते का बघावं, ते किती तास असतं बघावं, कोणत्या वेळेला येतं ते बघावं, रात्री 3 ते 4 सुद्धा पाणी येतं. तर ही सगळं अशी घरं टाळावी. सकाळी आपण निवांत झोप झाल्यावर सकाळी 8 वाजता वगैरे पाणी यावं, असे हे काही शिकवावं लागत नाही. म्हणजे हे न सुचे असं जे मी म्हणतो ना ते त्यासाठी की ते काही सुचवायची गरज नाही. पण तिथं एक देऊळ आहे, आम्ही इतके वर्ष इथं होतो पण आम्हाला माहीत नाही म्हणतो. किती गावामध्ये मी गेल्यानंतर देवळात हे बघितलेलं आहे, किती गावात झाले की आम्हाला इथे होते माहीत नाही. म्हणले ह्या जागा खऱ्या आहे ह्या की जिथं शांती मिळेल, जिथे तुम्हाला समाधानाची जागा आहे, जिथे तुम्हाला उपासनेची जागा आहे. अशा जागा किती जागा असतील आपल्याला आपण कल्पना करून बघा की ते सुचवायची गरज, त्याची गरज आहे. म्हणजे आपण आता हे जीवन शिक्षण विद्यालय वगैरे म्हणतो ठीक आहे, अलीकडे तेही म्हणत नाही, वेगवेगळी फ्लॉवर्स बर्ड्स वगैरे अशा स्वरूपाची काही काही शाळा असतात. तर ते तशा असू देत काय त्यांचं झालं ते, पण स्वार्थ शिक्षणाचं विद्यालय वगैरे असं काय कुठं असं बघितले का? स्वार्थ शिक्षण विद्यालय, मग इथे स्वार्थ कसा साधावा हे शिकवलं जातं. आता स्वार्थ ते म्हणणार आहेत काय शिकायचं, कारण त्याला अंगभूत आहे, ऐहिक अंगभूत आहे. स्वार्थाचा विचार अंगभूत आहे, त्यामुळे तो आलेलाच आहे. त्याला स्वार्थ कसा साधून घ्यावा हे त्याला शिकवायला लागत नाही. त्याला लोभ किंवा दंभ महाविद्यालय वगैरे असं कुठं काही नाही का. असंच आपलं आठवलं सांगतं की इतक्या गोष्टींचे ते इंजिनिअरिंगचं महाविद्यालय, याचं महाविद्यालय, अभियांत्रिकी, ते काय म्हणतात ते सगळे प्रकार आहेत. पण लोभ महाविद्यालय वगैरे तिथे जाऊन लोभ शिकू नये, लोभ शिकायची काही गरज नाही. लोभ आहेच त्याच्याकडं आणि वाढवणारं वातावरण पण आहे. तर ते सगळं लोभात, त्या मोहात. तर त्याचं काय मोह महाविद्यालय नाही, लोभ महाविद्यालय नाही, काही नाही. म्हणजे ऐकातलं काय म्हणलं तर काय आहे, काही नाही. खोटे कसे बोलाल अशी काही पुस्तक वगैरे काय द्यायची गरज नाही. म्हणजे आपल्याला नाही का खोटे कसे बोलाल काय गरज आहे, घरातच शिकतोय तो, ते कुठं बाहेर द्यायची गरज आहे. विद्यालय घरून बाहेर आहेत, घरी आहेत, मी आत नाही म्हणून सांगत आहेच ना, काय करणार नाही, तरी काही शिकवायची गरज नाही. म्हणजे म्हणून एकदा विनोबांचे ते विषय झाला तर आपल्याला आठवत असेल, तर ते म्हणाले की हे आपल्या शिक्षणामध्ये हा विचार, म्हणजे ते शिक्षण विचार म्हटले त्याच्यामधला हा विषय, तर त्यात ते जाता हे हा विषय येऊन गेला की मुलाला खोटं बोलायचं कसं हे खरं तर समजावून द्यावं लागतं. त्याला सहजपणे खरं बोलता येत असतं. निरागसपणा जसा
जसं ऐहिक समान आहे म्हणजे उपजत आहे, तसं पारलौकिकसुद्धा त्याच्यात काहीतरी आहेच ना. ते खरं आहे, फक्त त्याला सांगावं लागतं. म्हणजे लहान मुलाला सांगावं लागतं की बाबा खोटं बोलू नये. मग त्याच्यावर ते म्हणले की खोटं बोलू नये म्हटल्यावर जी लहान मुलं आहेत, निरागस मुलं आहेत, ती विचारतात म्हणजे काय बोलू नये, म्हणजे काय बोलू नये याचं उत्तर म्हटलं तर प्रश्न साधा आहे, पण म्हटलं तर अवघड आहे. म्हणजे जे जसं आहे तसंच सांगावं, ते तसं नाही असं सांगू नये. मग आता ते घरातले काहीतरी नेमके प्रश्न विचारतात. मग त्यावेळेला कळतं की हे ह्याला असं आहे, पण ते तसं नाही असं सुद्धा सांगता येतं आणि त्याला खोटं म्हणतात. म्हणजे कसं आहे, हे ह्या बाजूने विचार केला की लक्षात येतं की माणसं मुळात काहीतरी घेऊन आला आहे, त्याच्यामध्ये हे घेऊन आला आहे आणि ते घेऊन आलं आहे का म्हणायचं तर खरं तर त्याच्याकडे तो सत्यात जन्माला आला आहे. पण ह्या ऐहिकाचा प्रभाव एवढा आहे की त्याला एकदा खोटं म्हणजे काय कळलं की त्यात तो कुठं जाऊन पोचेल. फसवावं कसं कळलं एकदा की कुठं जाऊन पोचेल. फसवणूक महाविद्यालय म्हणून काय आहे का, काय नाही. पण आपल्याला माहिती की अलीकडच्या ह्या आत्ता या महिन्या 2 महिन्यामधली आपल्याला घटना माहिती असेल की आता जो सर्वात मोठा देशाला जाणवणारा हा सायबर क्राईम आहे, तर तो क्राईम करणाऱ्याचा जंग पछाडून शोध घेऊन सुद्धा तो सापडला नाही. शेवटी त्यांना जेव्हा सापडला त्यावेळेला एका खोलीमध्ये बसून एका संगणकावर त्याने इतकं डोकं घातलं होतं की त्यांनी सगळ्या बाजूच्या यंत्रणांना घाईला आणलं होतं. त्या नेटवर्कला सगळ्या नेटवर्कला घाईला आणलं आणि निघालं कोण त्याच्यातनं शेवटी 14 वर्षाचा मुलगा निघाला. 14 वर्षाच्या मुलानं त्या ह्याच्यात जसं व्हायरस पसरवण्याची त्यांनी यंत्रणा स्वतःची प्रणाली डेव्हलप केली. वयाच्या 14व्या वर्षी आता काय शिकवलं असेल त्याला, तो शिकला की हे जर पसरवलं तर गोंधळ माजवता येतो हे त्याला माहीत झालं. आणि आपल्या त्याच्यातली इंजेक्शन असतात SQL नाही का वगैरे अशा पद्धतीची इंजेक्शन आहेत, तर ती त्याच्यात त्यानं इतकी त्यात माहीर तो झाला. तो शेवटी जेव्हा शोधलं तेव्हा अरे बापरे, हा 14 वर्षाचा मुलगा आहे की जो ह्या फसवणुकीत जगाला व्हायरसमध्ये जगाला घायला आणतोय. अशी परिस्थिती लक्षात आली तेव्हा कळलं यातलं काय, मला सांगा ह्यातलं काय सुचलं नाही. त्यानं 14व्या वर्षी देव शोधला वगैरे, काय झालं आहे का, त्याला साक्षात्कार झाले का, कुठं दर्शन झालं का, नाही झालं. ते शिकवावं लागतं. म्हणून न सुचे काय तर पर, ते सुचत नाही. आणि अशा तऱ्हेनं ज्या अर्थाने पर आहे तर दृष्टी आहे ते दिसतं, पण सूक्ष्मदृष्टी नसते, ते शिकवावं लागतं. दृष्टी असते पण सूक्ष्मदृष्टी नसते. सूक्ष्म असली तर त्याच्या पलीकडे जात नाही. अजूनही सूक्ष्माच्या पलीकडे काहीतरी आहे याची जाणीव आहे. जाणीव म्हणजे नुसती मी काय आहे ते नंतर तो शोधून काढेल तेव्हा त्याला कळेल. आपण म्हणतो ना की ज्ञात आहे, माहिती आहे, बरोबर, पण माहिती न होणारं अज्ञातही काहीतरी आहे. आणि काहीतरी आहे हे शिकवायला किंवा लक्षात आणून का द्यायला लागतं तर आपल्या जीवनामध्ये अनुभव आहे ना. त्याला मोठ्याने कधी सांगितलं आहे का की माझ्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी घडल्यात की ज्याचं कारण मला माहिती नाही. मी अमुक प्रयत्न केले नव्हते, अमुक ठिकाणी माझी राहायची इच्छा नव्हती, अमुक ठिकाणी जायची माझी इच्छा नव्हती, तरी मी गेलो आणि का गेलो याची कारणं मला कळली नाहीत. असं जर त्याला सांगितलं तर असं जगामध्ये अज्ञात काहीतरी आहे की जे हे सगळं नियंत्रित करतं आहे. कारण मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. मला जर ठरवल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करता आल्या असत्या, ही शक्यताच धरायची आपण, करता आल्या असत्या, कोणालाच करता आल्या, हुकुमशहाना करता आल्या नाही, सामान्य माणसाला काय करता येतील, तर त्यावरून ओळखा ती कुठेतरी काहीतरी यंत्रणा काम करतात. त्या सूक्ष्मामध्ये आहेत, आपल्याला त्या कळत नाहीत. म्हणून जे कळत नाही त्याचं कारणं कळत नाही त्याचं नाव त्याला प्रारब्ध म्हणतात वगैरे महाराज म्हणले ज्या भाषेमध्ये. ते प्रारब्ध म्हणजे सूक्ष्मच आहे, ते त्याचं सूक्ष्म कारण आहे. मला कळत नाही. आपण इथे बसलो आहोत तर समजा हे जे काय बसलो आहोत हे असेच आणि आत्ताच या ठिकाणीच आणि या विषयात का बसलो आहोत, का बोलतो ऐकतो आहोत, संवाद करतो आहोत, याचं कारण तसं खरं तर माहिती नाही आपल्याला. कारण हे ठरवून होणारं नाही. ज्याने यायचं ठरवलेलं असेल तो कदाचित आलेला नसेल, ज्यानं काहीच ठरवलेलं नव्हतं तो कदाचित हजर असेल. आता ही यंत्रणा कोण सांभाळतं? आता उगाच थोडंच होतं जगामध्ये काही, कुठल्या माणसाला आंबा लागला नाही का काय मला लागलं नाही काय, कसं तसं होईल, त्याला काहीतरी कारणं असलीच पाहिजेत. तर ती वेळ येते, त्या वेळेला त्याचं कर्म फळाला येतं, त्यावेळेला त्याच्या कर्माचं फळ दिसून येतं, एवढंच. मग तसं परमार्थामध्ये असेल. सूक्ष्मजग म्हणून काही आहे आणि ते सूक्ष्म जग हे स्थूल जग चालवतं. हे त्याच्या जर लक्षात आलं तर त्याची ह्याच्याकडून पराकडे दृष्टी जाईल, ती त्यांना जावी असं वाटतं. म्हणून काही वेळेला ते त्यासाठी तशा तऱ्हेच्या जाणून देणाऱ्या घटनाही घडवून आणतात. आपल्याला वेळ कमी म्हणून त्याही दृष्टी विचार करून
की काही ह्या गोष्टी मुद्दाम जाणून देतात की बा तुम्ही म्हणताय पण ह्याच्या पलीकडे जग आहे, तुम्ही जे कराल त्यानुसार होईल, पण किती होईल, जेवढं अज्ञाताला सूक्ष्माला मंजूर आहे तेवढंच होईल. जे सूक्ष्माला मंजूर आहे ते तुम्ही करायचे जंग पछाडले तरी होणार नाही. तेव्हा इह आणि पर ह्याच्यातलं अडतो तो ऐहिकात अडतो हे तर उघडच आहे, त्याच्यात प्रश्न नाही. त्याच्या पलीकडे जाण्याची विद्या देण्यासाठी भाविकजना सुविचार जो पराचा सुचत नाही तो, त्यासाठी ते करतात काय तर इह ही अडकवणारी गोष्ट म्हणून बोधाचा प्रश्न अडला बोधावा हा जो आहे तो जो भुलला अडला ही भुली घालणार आहे आणि अडकवणारही आहे. तर त्यामुळं त्याच्यातूनच बोध किंवा जागं करण्याची गरज माणसाला आहे. ती जागं करायचं काम ते पुरं करत असतात आणि त्यांच्या परीनं प्रयत्न करतात. त्या पलीकडे जे आपलं जे म्हटलं आहे तसं की ऋतू आहे फल होय शेवटी जे रणछोडदासजी म्हणायचे तसं आहे. मालिसीचे बगीचा काय तर त्यांना आपलं काम करत राहावं, तसं ते आपलं काम करतात आणि ज्ञानेश्वर महाराजांसारखे किंवा महाराजांसारखे मागं वळून बघत नाहीत की उगवलं का नाही, पेरतात, काळजी घेतात आणि पुढे जातात. तर मेघवृष्टीने करावा उपदेश जाय त्या दृष्टीनं मेघदृष्टीनं करावा उपदेश, जावं पुढे. आपण एक जसा बसून जातो आणि त्याचं काम करून जातो. आता किती पीक येणार आहे, किती येणार आहे, कशा पद्धतीचं येणार आहे हे कोणाला पारलौकिक विचार सुचणार आहेत का, तो त्याच्यासाठी तो वेळ देणार आहे का, तो बसणार आहे का तासभर नावाला, तो शोधणार आहे का काही, हे त्याच्यावर राहिलं. त्यांनी त्याच्यासाठी लागणारे जे पाणी लागतं ते द्यायची व्यवस्था केली. असे ही ज्ञानेश्वरी काय, गाथा काय, दासबोध काय, सगळ्या पाणपोया घातलेल्याच आहे. आता पुढे काय करायचं ते त्यांनी ठरवायचं. त्याला जाणवून दिलं बाबा इथं तुझी शक्यता आहे, पण आता जाणं करणं किती झालं ते त्यांच्यावर सोडून दिलं त्यानं. पण बोधायचे प्रयत्न सोडत नाहीत आणि बोधाचे प्रयत्न कधी सुटणारही नाहीत. ते जाणवून देण्याचे, जागं करण्याचे, कारण माणसाला हे भुलवणार आहे ना म्हणून जागं करायला लागतं. तर ते कसं करावं तर युक्तिप्रयुक्ती वाढलेलं आहे परत. ते सुद्धा काहींची युक्तिप्रयुक्तीचे म्हणजे जसं म्हणतो की टेम्परामेंट जसं प्रत्येकाचा वेगवेगळा आहे, हे टेम्परामेंटल डिफरन्स असतात. तसे युक्तिप्रयुक्तीचे सुद्धा बरेच टेम्परामेंट्स आहेत, त्यातसुद्धा बरेच फरक आहेत. की युक्ती न करणं म्हणजे न दुखवता सहजपणे लक्षात आणून देऊन, घटना घडवून, अमुक करून तमुक करून सगळं करून त्याचं ऐहिक आणि पारलौकिक कल्याण करून टाकायचं आहे हे त्यांना मूळ ध्येय ठरलेलं आहे. इह पर स्वानंद सोहळा, दोन्ही बाजूला त्याला आनंद मिळावा अशीच त्यांची इच्छा आहे. त्याला इथे एका दुःखात ठेवून त्याला तिकडे न्यायचं आहे असं नाही आहे. दुःखानं जागा होईल, कदाचित अशा ठिकाणी जाईल, काहीतरी ऐकून सुचेल आणि मग त्याला तिथंही कळेल की याची मर्यादा काय आहे आणि मर्यादा लक्षात आल्यामुळे त्याला अडचण येणार नाही, दुःख दूर होईल, अशाही पद्धतीनं करतील. तेव्हा हे करण्याचं त्यांचे जे मार्ग आहेत तर ते काय प्रकारचे असतात, कशा पद्धतीनं बोध करतात हे समजून घ्यावं. त्यासाठी महाराज जे म्हणले की संतचरित्र हे जगातलं सुवर्ण कोणतं तर सुवर्ण संतचरित्र हे म्हणले. आपल्याला कल्पनाही नसते कधी की जगामध्ये खरं सोनं काय. जगामध्ये सोनं काय हे ऐक्यामध्ये सांगितलेलंच आहे. ते लहानपणापासून एवढे एवढे बेदल्या घालून त्याला ते सगळे करून ते सगळं शिकवलेलंच आहे. त्यामुळे ते सहजपणे चाललेलंच आहे, पण ते नाही उपयोगी पडत. समाधानाला ते नाही उपयोगी पडत, आनंदाला ते नाही उपयोगी पडत. ते कदाचित पायरीवर असेल त्या, नाही असं नाही, पण वर जाण्याच्या पायरीला ते उपयोगी पडत नाही. तिथे त्याला खरं सोनं हे संतचरित्र, ते त्या अर्थाने त्या चरित्रातून हे सुवर्ण मिळतं. आणि त्यांच्या पद्धती प्रत्येकाचे, आपण आता इथे हे याच्यात जातो, संताच्या याच्यात हॉलमध्ये जातो, नगरीमध्ये जातो, तर तिथे कुठेही आपण इथे आता पाहिलं तरी प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे. तात्यासाहेबांची पद्धत वेगळी आहे, महाराजांची पद्धत वेगळी आहे. महाराजांची कठोर आहे, जिथलं तिथं काय असेल ते करण्याची आहे. वेळी ते जसं तुकोबाने म्हटलं आहे तसं मऊ मेणावणी आम्ही विष्णुदास, तेही त्यांना जमतं. आणि कठीण विचाराचं भेदवायचं हेही जमतं. ते दोन्ही करू शकणारे आहेत. आणि काहींचं प्रकृतीच तशी आहे की ते सौम्य प्रकृतीचे आहेत. आनंदसागर महाराज, आता प्रकृतीचा प्रश्न आला म्हणून इथे आहेतच ते, तर त्यांच्या सांगायचं झालं तर आपण बघितलं असेल की अनुग्रह दिला तर त्यांना अनुग्रहाचा अधिकार दिला. महाराजांचा अत्यंत, महाराज म्हणले ना म्हणजे की अगदी माझा उजवा हात गेला तसं आहे. ते गेले, त्यांच्या आधीच देह ठेवला त्यांनी आणि अगदी सगळं आपलं प्रपंचातलं काय कर्तव्य होतं ती करून मागे टाकून पुढे गेले आणि नांदुऱ्याला देह ठेवला. आणि आपल्याला ती कल्पना आहे. तर ते ज्या वेळेला आनंदसागरांना अनुग्रहाचा अधिकार होता
तो प्रांत वेगळा आहे. तसं म्हटलं तर इथून आपल्याला माहिती आहे की जालना किंवा हे परिसर हा लांब आहे आपल्याला. तर तिथे कोणी अनुग्रह मागायला आला तर हे बघ अनुग्रह देईन, पण तुझ्या प्रपंचाचं सगळं उद्ध्वस्त होईल. आता ती ऐकल्यावर कशाला अनुग्रह घ्यायला थांबतो तू, तुला वेळ लागेल. अनुग्रह देत पण तुला वेळ लागेल. आता असं कोण निघणार, मला वेळ लागलं तरी चालेल पण अनुग्रह पाहिजेच, असं कोण भेटतच नाही. त्यामुळे त्यांच्या मागं शिष्यपरंपरा या अर्थाने नाही. कारण त्यांचं सगळं आता ही प्रकृती आहे ज्याची त्याची. आता यातून जर जे टिकले होते नाही असं नाही. आता रामानंद स्वतः आले, ते त्यांच्या महाराजांकडे जरी येऊन गेले असले तरी आनंदसागरच गुरु होते त्यांचे. मग त्यांना माहिती आहे की यांची हे काय आहे पद्धत काय आहे ते ओळखून आहेत. म्हणजे जसं महाराजांना स्वतःला तुकाबाईंनी सांगितलं की मी तुझा खून करेन. अरे बरोबर आहे, मी तुझा खून करीन म्हणल्यावर पळत सुटेल की माणूस, त्यांच्या हातात काय हे सुद्धा बघणार नाही, पण मी पण माझा जीव देईन. हां, मग त्यांना कायमचं उद्धरून टाकलेलं आहे. म्हणजे ही ती प्रवृत्ती त्यांच्या वेगवेगळ्या असतात, त्या आपल्या प्रसंगानुसार ते करतात. तर तसं हे आनंदसागरांचं जसं सांगितलं तसं वेगवेगळ्या सूक्ष्माची सत्ता जी आहे ती त्याला नुसती जाणवून दिली तरी सुद्धा त्याच्या लक्षात येतं. आपला प्रभाकर महाराजांचा परवाही विषय झाला. तर एकदा एक डॉक्टर सोलापूरमधले आहेत, ते त्यांच्या लहानपणची गोष्ट. ते लहान असताना त्यांना हा असाध्य एक रोग झाला. म्हणजे तोंडात ते हे झाल्यावर सुरुवात झाली आणि ते नासरूचं जे होतं ते प्रकरण झालं. ते त्याला काही उपचार मिळेना आणि ते इतकं वाढत गेलं की हा ह्यात जाणार असं त्याच्या वडिलांना वाटायला लागलं. आणि त्यावेळेला अर्थात तरी निदान माणसाला ऐहिकात अडचण आल्यावर पारलौकिकाची आठवण होती, ही सर्वसामान्य माणसाची पद्धत. तर त्यानुसार त्याला वाटलं की हे बाकी कोण असतील ते महाराज असतील, पण हे वैद्यही आहेत, तेव्हा त्यांच्याकडे जावं म्हणून त्यांच्याकडे गेले. त्यांना विचारलं की ह्याच्यावर काय करा, असं असं तो आम्हाला कंकत चाललेला दिसतो, त्याची आम्हाला खात्री वाटत नाही. त्यांना त्या काळात तो रोग या दृष्टीनं असाध्य होता. तर काय करावं, त्यांनी त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाले की याला काय औषधाची गरज नाही, हा नामानंच बरा होईल म्हणले. हे त्यांना काय पराची ताकद असते तर ते बघण्यासारखं आहे. नामानंच बरा होईल. जर त्याला त्यांनी जपसंख्या नेमून दिली. जपसंख्या नेमून दिल्यानंतर ती काही काळाने, तोपर्यंत त्याला काही झालं नाही, जशा स्थितीत रोग होता तशा स्थितीत होता आणि ती जे काय वेदना त्रास काय होतं ते होतं. पण त्यांनी सांगितलं ना आता आपल्याला एकदा, ठीक आहे, त्यांनी काय औषध दिलं नाही पण सांगितलं की हे नामानंच नुसत्या बरं होईल. त्यांनी नाम घ्यायला सुरुवात केली त्या मुलाने, म्हणजे पुढे जे डॉक्टर झाले स्वतः. तर त्याने नाम घेतलं. नाम संपत आलं. त्या संपायच्या आधीच्या काळात म्हणजे अगदी संपत आलेलं असताना रात्री त्यानं स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये त्यानं दत्तप्रभूंचं दर्शन झालं आणि ते म्हणाले काय अडचण आहे असं म्हणून. त्यांच्या हातात काय सर होतं मला कळलं नाही. त्यांनी सकाळी उठल्यावर हे स्वप्न सकाळी सांगितलं आणि खरं ठरलं. म्हणजे जसं आपल्याला निरंजन रघुनाथांचं माहिती आहे तसं यांच्या बाबतीत असं आहे की त्यांना प्रभू स्वतः आले आणि प्रभूंनी ही अडचण पाहिली. ते म्हणले हे काही याच्यासाठी काही करण्याची गरज नाही, मी काय करायचं ते करतो, वेगळं काही करायची गरज नाही. त्यांनी इथं काही छेद घेतला आणि छेद घेऊन त्यांनी ती शस्त्रक्रिया केली. ह्यांना काही त्रास झाला नाही. हे सगळं झोपेत स्वप्नात चालू. ते सगळं झालं आणि सकाळी उठल्यावर म्हणले की असं असं दर्शन झालं आणि मला काहीतरी त्यांनी शस्त्रक्रिया केली आणि माझं सगळं थांबलंच. ते आजार थांबला, गेला, मूळ गेला आजाराचा, आजार थांबला. आणि त्याच्यानंतर त्या बाकीच्यांनी बघितलं तर खरोखर त्यांच्या तिथं वण होता त्याचा शस्त्रक्रियेचा आणि तो वण पुढे आयुष्यभर होता त्यांच्या. तर हा वण होता, ही शस्त्रक्रिया होती. त्यानंतर जाऊन यांना भेटले तर म्हणले झालं ना काम ना म्हणे, आता काही औषधाची गरज नाही म्हणते, औषधाची काही गरज नाही, तो वण टिकला. पण यातून त्यांना अदृश्य सत्तेची, भगवंताच्या सत्तेची जी जाणीव झाली. कारण जे प्रभू स्वप्नात येऊन जी शस्त्रक्रिया करून जातात आणि आपल्याला बरं होतं ते प्रत्यक्षात आहे ना. ते काही स्वप्नात बरं झालं पुन्हा आहे तसं रोग आहे असं नाही. स्वप्नात बरं झाले लोक प्रत्यक्षात वण दिसतो त्याचा, नाही प्रभूंनी काहीतरी केलं, ही गोष्ट खरी आहे. तर ह्याला पुन्हा हा अहिकाचा माणसाला जो पुरावा जसा लागतो तसा तो अहिकाचा पुरावा आहे. तो त्याला दिल्याबरोबर त्यांची जी त्यांच्यावर श्रद्धा बसली. आता म्हणले तुला कळलं ना सत्ता नामाची काय आहे ती, बरं झालं, आता हे आयुष्यभर सोडायचं नाही. असे पारलौकिकाला लावून दिलेले लोक आहेत. असे असंख्य लोक या पारलौकिकाकडे वळवणं हे त्यांचं जे काम आहे ते त्यांच्या पद्धतीनं करतात. आणि त्यात काही मार्दवस्त काही वेळेला ह्याचाही विषय असतो, एखाद्या बघतो आणि जाऊ थांबा आपण. तर हे आपले स्वामी महाराज, ते स्वामी महाराज तिसरे, तर त्यांच्याकडे
सतत बाजूला आजूबाजूला माणसं बसलेली असायची. कोणाला काहीतरी विचारायचं असायचं, मग एखाद्याचं काहीतरी खाजगी जरा विचारायचं असलं किंवा नेहमीच्या पठडीत न बसणारा काही प्रश्न असला, मी तो रेंगाळत असतो. ते सगळं झालं की मग तो विचारायचं. तसं त्यांच्याकडची बाजूची माणसं उठली, त्यांच्या लक्षात आलं होतं काय यायचं ते येतच नेहमी. पण त्याप्रमाणे ते सगळे गेल्यावर हे जरा जवळ सारखून बसले. असं काही मोठा विचित्र प्रश्न होता असं नाही, पण तिथलं वातावरण, भक्तीची पद्धत किंवा एकंदरीत त्यांचं एकेरीचा कडकपणा ते एकदम अंगावर जातील, मग नंतर मग जवळ घेतील, ती गोष्ट वेगळी. पण असली त्यांची पद्धत असल्यामुळं थोडं स्वामी महाराजांचं आपल्याला माहिती आहे कसं असतं काम, तर तसं होतं. तर ते जवळ सरकून म्हणाले, म्हणले थोडं नामस्मरणाबद्दल विचारायचं होतं. ठीक आहे, म्हणजे विचारायचं काय होतं ते एवढंच होतं, थोडं नाव. कारण ह्यांच्याकडे त्या अर्थाने, ज्या अर्थाने एखाद्या वेळा महाराजांच्या ठिकाणी एक नाम 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 करते, तसं त्या ठिकाणी इतरही गोष्टी होत्या. त्या सगळ्या उपासनेचे विविध मार्ग आहेत. ज्याला जो प्राधान्याने वाटेल तो करतो. तर नामाचं विचारायचं तर सगळ्यांसमोर कशाला विचारा हा एक भाग. दुसरी गोष्ट, ह्या पठडीत हे काय उत्तर देतील ती शंका. म्हणून सावकाश कोणी गेल्यानंतर मग जवळ थांबून सरकून म्हणाले, जरा थोडं नामाबद्दल विचारायचं होतं. ते हसले. ते काय म्हणले की नामाबद्दल विचारायचं तर त्यातल्या एखाद्या अधिकारी माणसाला विचारावं. हे आपलं गुगली टाकलं पाहिजे, काही नाही. एखाद्या अधिकारी माणसाला विचारावं. आता ह्यांची श्रद्धा नव्हती असं काही नाही, तिथे येणारेच होते नेहमीचे. तर ते म्हणाले, आता तुमच्याशिवाय कोणत्या अधिकारी माणसाला विचारणार. मग परत हसले, म्हणले ठीक आहे सांगतो. म्हणले काय नामाबद्दल शंका आहेत, सगळ्या शंका सांगतो म्हटले. फक्त ते करावं म्हणले, विचारायला काय हरकत नाही, पण आधी थोडं घेत मग विचारावं. आता काय हे सगळं यांचं आहे. असं आहे की ह्यातून पराकडे त्याला हळूहळू कसं न्यावं, आधी थोडं घेत मग विचारावं. म्हणजे आता तो नामाला लागलेला आहे, त्यानंतर एक शंका त्याची ते सांगणार, पण त्याला घेऊ दे तरी. तो जर नुसत्याच शंका काढणारा असला तर ते उडून लावल्याशिवाय जाणार नाही. त्यांच्याकडे तेवढी पण सत्ता आहे, त्याची गाठी पडायची नाही. तर त्यामुळं त्यांनी ही सूचना हळूच देऊन ठेवली. त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं, जर नामाबद्दल शंका विचारायची असेल तर नाम घेतलं पाहिजे आधी आपल्याला. मग त्यातून जी निर्माण होईल शंका ती पुढे, कारण नाम स्वतःच्या शंका निरसन करायला समर्थ असतं. महाराजांना विचारलं होतं एकदा, तर ते म्हणाले की नामाच्या शंका निरसन कधी होतील, तर नाम घेतल्यानंच होतील म्हणले. नामात ते सामर्थ्य आहे, त्याच्याबद्दलच्या ज्या शंका होतील, नामाचं सामर्थ्य जर जगाची सत्ता चालवण्याचं जर मूळ त्याच्यात आहे, तर आपल्या शंकांचं निरसन करण्याचं मूळ का त्याच्यात नाही. पण काय नाही, आड येतं सगळं. आणि लौकिकाचं गिऱ्हाईक असतं तर त्याच्या पलीकडे त्याला न्यायचं आहे. ते गिऱ्हाईक लौकिकाचं आहे, त्यांना पारलौकिकाचं गिऱ्हाईक करायचं त्याला. स्तनच आणि परत म्हणजे हळूहळू त्याला पारलौकिकाचं गिऱ्हाईक करायचं आहे, ते त्याला हवं असं वाटावं असं आहे. मग त्याच्यासाठी त्याला हळूहळू पुढे नेतात. तर ते त्याच्यात अडचण कोण आणतं, तर ते फक्त बघूया आणि थांबवा. मनुष्य आनंदाला मुकतो तो नेहमीच्या या सगळ्या कोशात स्वतःच्या अडकल्यामुळे. बाहेर पडला की बाहेर हवा, मोकळी हवा जशी बाहेर गेली की मोकळी हवा, तसं बाहेर गेलं की आनंद मोकळ्यावर मांडलेलाच आहे. फक्त त्यासाठी त्याला त्या स्वतःच्या कोशातून बाहेर यावं लागतं. पान 149 पद 215. मन विस्तारी थोडे मनुजा, मन विस्तारी थोडे मनुजा, देव सोय राकरी. मनुजा देव सोय राकरी, मनुजा देव सोय राकरी. स्वार्थाच्या कोशात निरंतर, स्वार्थाच्या कोशात निरंतर, जगाकडून सुख हवे जन्मभर, जगाकडून सुख हवे जन्मभर. जगती वाटे मीच बरोबर, जगती वाटे मीच बरोबर. प्रतिक्षणी का स्वतःस घेशी,
प्रतिक्षणी का स्वतःस घेशी अशांती रे पदरी, अशांती रे पदरी मनुजा देव सोय राखरी, मनुजा देव सोय राखरी. भावशून्यता तशा वासना, भावशून्यता तशा वासना अहम पूर्ति जागृती कल्पना, अहम पूर्तीच्या कृती कल्पना किती करी तू जगी वल्गना, किती करी तू जगी वल्गना. फोल मृत्यू पलीकडे तयानच, फोल मृत्यू पलीकडे तयानच किंमत देवा घरी, किंमत देवा घरी मनुजा देव सोय राखरी, मनुजा देव सोय राखरी. मनुष्यत्व ही झेपन साधी, मनुष्यत्व ही झेपन साधी क्षुद्रपणाची टाक उपाधी, क्षुद्रपणाची टाक उपाधी देवकार्य ही घेई संधी, देवकार्य ही घेई संधी. मना तारुनी नेई दीना, मना तारुनी नेई दीना जनात से उद्धरी, जनात से उद्धरी मनुजा देव सोय राखरी, मनुजा देव सोय राखरी. मन विस्तारी थोडे मनुजा, मन विस्तारी थोडे मनुजा देव सोय राखरी, मनुजा देव सोय राखरी, मनुजा देव सोय राखरी. जानकी जीवन स्मरण जय